नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रतार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉफिट अँड लॉसची सीरीज घेऊन चाललेलो आहोत आणि त्यामध्ये आपला हा 6वा पार्ट आहे. आणि हा जो पार्ट आहे म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉसची जी सीरीज आहे, हे ऑल महाराष्ट्र स्टेट लेव्हलवर जेवढे पण एक्झाम होतात, सगळ्या परीक्षामध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स असतात यामध्ये. आणि आम्ही आमच्या चॅनलवर हे क्वेश्चन्स घेत असतो. ठीक आहे. हे सीरीज चालवत असतो. तर याचा लाभ महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना होणार आहे. म्हणून हा जो सेशन आहे, हा व्हिडिओ अगदी स्टार्टिंग पासून तर अगदी शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा एक पण कन्सेप्ट यामधनं सुटला नाही पाहिजे. चला तर मग आज आपण आपल्या या सेशनची सुरुवात या प्रश्नापासून करूया. तर मग या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या सेशनची सुरुवात या प्रश्नापासून करूया. लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो? हं. प्रश्न ए ने वस्तू 400 रुपयाला घेतली व बी ला 10% नफ्याने विकली. बी ने ती क ला 20% तोट्याने व क ने ती डी ला 25% नफ्याने विकली, तर डी ने ती वस्तू किती किमतीला विकत घेतली. शेवटी विकत कोण घेऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? विकत घेऊन राहिला डी. ओके. आणि विकणारा कोण आहे? सगळ्यात पहिले स्टार्टिंगला 400 रुपये कोणाकडे होते? ए कडे 400 रुपये होते. किती रुपये होते? ए कडे 400 रुपये होते. ए ने काय केलं विद्यार्थी मित्रांनो? बी ला 10% नफ्याने विकली. म्हणजेच 110 अपॉन 100 असं लिहू शकू का? हां. म्हणजे बघा, ए कडे 400 रुपये होते, त्याने बी ला एवढ्या रुपयात विकली. ओके. आता बी ने काय केले? बी ने त्याला याच्यावर आता बी ने काय केले? बी ने ती क ला 20% तोट्याने विकले, म्हणजे लॉसमध्ये विकलं. त्याने काय केलं? एवढी वस्तू जी आहे, एवढी जी प्राइस आहे, ती 20% तोट्याने कोणाला विकली विद्यार्थ्यांनो? क ला विकली. तोट्याने म्हणजे 20% तोटा झाला म्हणजे 80/100 घेऊ. ठीक आहे. आता एवढी रक्कम क काय करून राहिला विद्यार्थी मित्रांनो? क ने ती ड ला 25% नफ्याने विकली. म्हणजे एवढी रक्कम त्यांनी काय केली विद्यार्थी मित्रांनो? 25% नफ्याने विकली. म्हणजे 125/100. तर एवढ्या रुपयात आता जे बी रुपये येईन, तेवढ्या रुपयात इथे काय होणार? हा ड ला. तेवढ्या रुपयात ड ला म्हणजे हे एवढे रुपये जे आहे हे ड ला मिळाले. म्हणजे एवढ्या रुपयात ड ला विकली गेली. म्हणजे ड ची खरेदी किंमत इथे आपल्याला माहिती पडणार. ठीक आहे. चला सॉल्व्ह करा आता. आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करायचे विद्यार्थी मित्रांनो. ए ने बी ला विकली, मग बी ने क ला विकली, मग क ने ड ला विकली आणि ड ने इतक्या रुपयात विकत घेतली. बस झालं. ठीक आहे. चला सॉल्व्ह करा विद्यार्थ्यांनो. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले. हा एक शून्य, हा एक शून्य गेला आणि हे 2 शून्य गेले. ठीक आहे. 25 चोक 100, 25 पाचे 125. ओके. हे किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 4 कॅन्सल झाले. 8 पंचे 40 आणि इंटू 11 म्हणजे 4 इंटू 11 44 आणि हा 0 म्हणजे उत्तर किती मिळालं? 440 रुपयात. ऑप्शन ई. हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो? आन्सर. तर ड ने किती रुपयात खरेदी केली? ठीक आहे. ड ने ती वस्तू किती किमतीला विकत घेतली विद्यार्थी मित्रांनो? किती किमतीला विकत घेतली? 440 रुपयाला. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. सोपा होता हा प्रॉब्लेम. या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एक वस्तू 5060 रुपयांना विकल्यास 10% नफा होतो. जर ती वस्तू 4370 रुपयांना विकली तर नफा किती तोटा म्हणजे नफा किंवा तोटा किती टक्के होईल? चला सांगा. काय करायचं याच्यात? काय करायचे विद्यार्थ्यांनो? बघा लक्ष द्या. काय म्हणून राहिले? एक वस्तू 5060 रुपयांना विकल्यास 10% नफा होतो. मग 10% नफा म्हणजे 110% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांनो? 5060. ओके. जर तीच वस्तू 4370 रुपयांना विकली. आता हीच वस्तू जर 4000 किती 370 रुपयांना विकली. ओके. ठीक आहे. तर नफा किंवा तोटा किती टक्के होईल? तर ही आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. बघा 100 सोबत कंपेअर केलं आपण नाही. कारण 10% नफ्याने विकली म्हणून 110 घेतलं. तर हे तर मग हे जे व्हॅल्यू येणार ना विद्यार्थी मित्रांनो, हे जे आन्सर येणार ना,
हे पण आपल्याला 100 सोबत कम्पेअर करणं पडेल, मोठी आहे की लहान आहे. चला याचा क्रॉस करा विद्यार्थ्यांनो. याचं काय करू, क्रॉस करू की काय होणार आहे. 4370 गुणिला 110 भागीला 5060. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला सॉल्व करा. कसं होणार, हा शून्य गेला, हा शून्य गेला. ओके. 11चा भाग जातो का? हां. 5 आणि 6 किती होते? 11. मग 11चा भाग जाणार, कारण 11ची कसोटी काय म्हणते? एक तर ऑड व्हॅल्यू आणि सम आणि विषम संख्याची जी बेरीज म्हणजे वजाबाकी आहे यांचा डिफरन्स केला तर एक तर 0 पाहिजे, नाही ते 11 जाणेवाला भागाकार पाहिजे. ठीक आहे. 11 ज्याचा भाग जाणार असा नंबर पाहिजे. तर बघा इथे 11 याचा भाग जाऊ शकतो. जर समसंख्याची आणि विषम संख्याची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन केलं तर, सॉरी ॲडिशन नाही सबट्रॅक्शन. चला. तर 11 आणि 506 अक्रम 4 चौरे 4 वाचले किती? 6. अक्रम 6 66. ओके. हे तर झालं. एवढं संपलं. आता इकडे बघा विद्यार्थ्यांनो. इकडे काय होणार? इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. इकडे काय होणार? हां. इथे बघा, इथे पुन्हा 10 वाचल्या विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. ओके. म्हणजे ते आपण इथे म्हणू शकू 4, 3, 7 आणि हा 0 अपॉन मध्ये 46 एवढे वाचले आहे. चला लक्ष द्या. 2 नी भाग देऊ. हे किती? 23 टाइम्स. हे किती? बे दुने 4, बे एक बे, बे आठी 16 आणि बे पंचे 10. ओके. 2185. चला 23 ला 2185 नी डिवाइड करू. 2185 ला 23 ने डिवाइड करू. ओके. किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 23. 23 9 207, 23 10 230. तर 23 9 207. हे 5 जसेच तसे 8तून 7 गेले, 1 राहिलं आणि हा 1 आणि 0. पुन्हा 115 मिळाले आपल्याला. 23 पंचे 23 पंचे किती होते विद्यार्थी मित्रांनो? 23 पंचे 115 आणि हे 0 0 0. ओके. म्हणजे हे किती चालले? 95 टाइम्स. ओके. म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती मिळाली विद्यार्थ्यांनो? 1 ची व्हॅल्यू किती मिळाली? सांगा लवकर. 1 ची व्हॅल्यू मिळाली 95 आणि 100 सोबत कंपेअर करा. म्हणजे 95% मिळाले. तर किती पर्सेंट कमी आहे? 5% कमी आहे. किती पर्सेंट कमी आहे विद्यार्थी मित्रांनो? 5% कमी आहे. म्हणजेच काय होऊन राहिलं विद्यार्थ्यांनो? 5% चा लॉस होऊन राहिला. हे झालं आन्सर. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. कसोट्या शिकवणार मी तुम्हाला 2 ची, 3 ची, 4 ची. ठीक आहे. जेव्हा तो आपला टॉपिक येणार नंबर अँड सिस्टम मध्ये. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन वर जायचं. चला समोरचा क्वेश्चन बघूया. ओके. चला लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी. चला प्रश्न काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो? ए ने वस्तू बी ला 10% नफ्याने विकली, बी ने ती क ला 20% नफ्याने विकली. जर 70 रुपये अधिक मिळाले असतील तर मूळ किंमत किती? आता हा प्रश्न थोडा वेगळा आहे. याचा अगोदरचा प्रश्न होता तो थोडा वेगळा होता. चला ठीक आहे. लक्ष द्या इकडे. इथे काय म्हणून राहिले की ए ने वस्तू बी ला 10% नफ्याने विकली, म्हणजे 110% नफ्याने, म्हणजे 110 रुपयात विकली. बी ने ती क ला 20% नफ्याने विकली, म्हणजे 120% नफ्याने विकली. ठीक आहे. 20% नफ्याने म्हणजे 120 घेऊ आपण. जर 70 रुपये अधिक मिळाले असतील तर, अच्छा अधिक, कमी, जास्त असं जर कधी आलं तर नेहमी काय करायचं? डिफरन्स करायचा. म्हणजे ह्या दोघांचा काय दिलाय विद्यार्थी मित्रांनो? डिफरन्स. किती दिलाय? 70 रुपये. तर मूळ किंमत किती? चला किती? डिफरन्स किती दिलाय? 70. तर डिफरन्स अपॉन मध्ये काय घेऊ? डिफरन्स. तर 120 मधून 110 गेले किती? 10. 70 अपॉन मध्ये 70. ओके. तर मूळ किंमत किती? म्हणजे 100% म्हणजे किती वॉट? हे शून्य गेलं म्हणजे 700 रुपये. किती आले विद्यार्थी मित्रांनो? मूळ किंमत किती आहे? 700. ऑप्शन ई. हे झालं आन्सर. ठीक आहे. यालाच आपण असं बी करू शकतो. 10% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांनो? 70. तर मग 100% ची व्हॅल्यू किती? आपल्याला आन्सर मिळणार 700. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो.
कारण हा थोडा वेगळा टाईप आहे. हे आपण पार्ट नंबर 5 मध्ये बघितलंय. ठीक आहे. म्हणून हा प्रश्न आणखी पुन्हा एक वेळेस घेतलाय. अ ने वस्तू बी ला 10% नफ्याने विकली म्हणजे 110 मध्ये विकली. बी ने ती क ला 20% नफ्याने विकली म्हणजे 120 120% जास्त विकली. जर 70 रुपये अधिक मिळाले असतील तर म्हणजे दोघांच्या डिफरन्स इज इक्वल टू 70 म्हणजे डिफरन्स अपॉन में डिफरन्स तर 100% इज इक्वल टू व्हॉट? आपल्याला 700 रुपये ऑप्शन मिळेल. ठीक आहे. 10% नफा म्हटलं म्हणून 110 घेतले आणि 20% नफा म्हटलं म्हणून 120 घेतले. एवढं तर आता मी स्टार्टिंग पासून तुम्हाला सांगत आलो विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. एवढं तर तुम्हाला कळायला हवं. चला. नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा? चला. ए ने एक वस्तू 5,000 ला विकत घेतली आणि बी ला 20% नफ्याने विकली. तर बी ला ती वस्तू कितीला विकली? अच्छा, बी ला ती वस्तू कितीला विकली? अच्छा, ते सांगायचं आहे. चला, फाइंड आउट करा. ए ने एक वस्तू 5,000 ला विकत घेतली. कितीला घेतली? 5,000 ला विकत घेतली आणि बी ला 20% नफ्याने विकली. म्हणजे 20% नफ्याने विकली. ओके. तर बी ला ती वस्तू कितीला पडली? बस एवढं कॅल्क्युलेट करायचं आहे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 12 पंचे 60 आणि हे 2 शून्य म्हणजे 6,000 मध्ये पडले. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन काय होणार विद्यार्थी मित्रांनो? डी. हे झालं आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. सोपी प्रॉब्लेम आहे, एवढी काही हार्ड प्रॉब्लेम आहे नाही विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. या प्रश्नाकडे लक्ष द्या. सीताने वस्तू 4,000 ला खरेदी केली आणि गीताला 10% तोट्याने विकली. गीताने रमेशला 20% तोट्याने विकली तर रमेशला वस्तू कितीला मिळाली? सेम प्रॉब्लेम आपण केलेला आहे. कितीला विकली? 4,000. ठीक आहे. सीताने वस्तू 4,000 ला खरेदी केली आणि गीताला 10% तोट्याने विकली. 10% तोटा म्हणजे 90/100 घेऊ विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. 10% तोट्याने विकली आणि गीताने रमेशला 20% तोट्याने विकली. म्हणजे तोटा म्हणजे लॉसने विकली. 20% तोटा म्हणजे 80 मध्ये 100. ठीक आहे. तर रमेशला 20% तोट्याने विकली तर रमेशला वस्तू कितीला मिळेल? ती रमेशला कितीला मिळेल ते फाइंड आउट करायचे आहे. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले विद्यार्थ्यांनो. हा एक शून्य, हा एक शून्य गेला आणि आपण हा एक शून्य, हा एक शून्य करू गेला. ठीक आहे. आता किती होणार हे? 8 9 72. 72 गुणिले 4 करा. ठीक आहे. 4 दुनी किती होते? 8 आणि 7 चोक 28. ओके. म्हणजे किती आले हे? 2880. एवढ्या रुपयाला ते रमेशनी वस्तू विकत घेतली. किती? 2880. 2880 ऑप्शन बी. हे झालं आन्सर. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. अच्छा, आता टाइप नंबर 16 बघूया विद्यार्थ्यांना. टाइप नंबर 16 टाइप मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूया 16व्या टाइप मध्ये. चला लक्ष द्या. एका दुकानदाराने एक शिवण यंत्र 1080 म्हणजे 1080 रुपयांना विकले. ज्यात त्याला 10% तोटा झाला. त्याला 10% नफा हवा असेल तर किंमत किती असावी? ओके बघा. एका दुकानदाराने एक शिवण यंत्र 1080 रुपयांना विकले व त्यात त्याला 10% तोटा झाला. किती झाला? 10% तोटा झाला विद्यार्थ्यांना. 1080 ला विकलं तर त्याला 10% तोटा झाला. म्हणजे जे बी कॉस्ट प्राइस असेल त्याच्यावर 10% होता म्हणजे 90 100 घेऊ इथे. ठीक आहे. म्हणजे कॉस्ट प्राइसवर 10% तोटा आणि इतक्या रुपयाला विकली. तर आता त्याला 10% नफा हवा असेल तर किंमत किती असेल? तर समजून घ्या आता हे कॉस्ट प्राइस निघाली विद्यार्थी मित्रांनो 1080 गुणिले 100 अपॉन मध्ये 90. हे कॉस्ट प्राइस मिळाली. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. ही काय मिळाली? कॉस्ट प्राइस. आता त्याला 10% नफा हवा असेल तर ठीक आहे. त्याच्यावर काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? त्याला 10% नफा म्हणजे 1080 इंटू 100 अपॉन मध्ये 90 याच्यावर पण त्याला 10% नफा पाहिजे. म्हणजे बघा हे काय आपली कॉस्ट प्राइस आहे विद्यार्थ्यांनो. म्हणजे आपण फाइंड आउट केली.
आता याच्यावर त्याला 10% नफा पाहिजे, तर ते कितीला विकणार ते आपल्याला फाइंड आउट करायचे. चला करा मग. हे किती होणार? हे 0, 0 हे 0, 0 गेला. हा 0 आणि हा 0 गेला. ओके. 9 एक 9 आणि 9 दुने 18 आणि 11 × 12 132 म्हणजे 132 आणि हा एक 0 उरला म्हणजे 1320. ऑप्शन बी आन्सर. ठीक आहे. हा तर वन टाइप आहे. मी दुसऱ्या टाइपने पण तुम्हाला सांगणार. ठीक आहे. बघा. एक वेळेस पुन्हा लक्ष द्या. एका दुकानदाराने एक शिवण यंत्र 1080 रुपयांना विकले, ज्यात त्याला 10% तोटा झाला. म्हणजे कॉस्ट प्राइसवर त्याला 10% तोटा झाला आणि एवढ्या रुपयाला विकले. तर कॉस्ट प्राइस आपण सगळ्यात पहिले फाइंड आउट केली. ही मिळाली आपल्याला कॉस्ट प्राइस. ओके. मग काय करून राहिला तो? त्याला 10% नफा हवा असेल तर म्हणजे ह्या कॉस्ट प्राइसवर त्याला 10% प्रॉफिट पाहिजे. म्हणजे ह्या कॉस्ट प्राइसचे आपण 110% काढले. तर किती मिळाले? 1320. याला आणखी शॉर्ट पद्धतीने आपल्याला करता येते विद्यार्थी मित्रांनो. लक्ष द्या इकडे. एक दुकानदाराने एक शिवण यंत्र 1080 रुपयांना विकले, ज्यात त्याला 10% तोटा झाला. म्हणजे तोटा झाला म्हणजे 90% ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 1080. ओके, एवढं कळलं? तर तोटा झाला. त्याला आता 10% नफा हवा असेल तर तो किती किमतीला विकावा? म्हणजे तर किंमत किती असावी? 10% नफा म्हणजे मग 110% ची व्हॅल्यू किती? 110% ची व्हॅल्यू किती? बस याचं क्रॉस करा. तुम्हाला उत्तर मिळून जाणार. उत्तर किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो? 1320. ठीक आहे. अशा प्रकारे पण सॉल्व्ह करता येते. हे दोन प्रकारे. हे आपली जनरल मेथड आणि हे मेथड सगळ्यात बेस्ट आहे कारण याच्यात कन्सेप्ट आपण पुट करतो. हे डायरेक्ट याच्यात बी कन्सेप्ट आहे. 90% ची व्हॅल्यू एवढी तर 110% ची व्हॅल्यू केवढी. ठीक आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही सॉल्व्ह करू शकतो. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. लक्ष द्या नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. दुख है दर्द है गम जो भी है बस तेरे अंदर है, अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख, तू भी एक सिकंदर है. काय विद्यार्थी मित्रांनो? ये दुख है दर्द है गम जो भी है बस तेरे अंदर है, अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख, तू भी एक सिकंदर है. चला तर मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. एक वस्तू 8400 ला विकल्यास 30% नफा होतो आणि तीच वस्तू जर 6000 ला विकली तर नफा किंवा तोटा किती टक्के होईल? चला लक्ष द्या. एक वस्तू 8400 रुपयाला विकल्यास 30% नफा होतो. म्हणजे 130 ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो? 8400. ओके. आणि तीच वस्तू म्हणजे हीच वस्तू जर 6000 ला विकली तर अच्छा. म्हणजे 130 मध्ये विकली 30% नफ्यामध्ये म्हणजे 8400 रुपयाची जी वस्तू आहे ती 30% एक वस्तू 8000 विकल्यास 30% नफा होतो. एवढ्या रुपयात विकल्यास एवढा नफा होतो. तर 6000 जर विकू आपण तर काय होणार? एक तर प्रॉफिट होणार, लॉस होणार, नफा होणार, तोटा होणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे 1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ते याला क्रॉस करा. तर काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 6000 गुणिला 130 अपॉन मध्ये 8400. ठीक आहे. चला सॉल्व करा. हा एक 0 आणि हा एक 0 गेला, हा एक 0 आणि हा एक 0 गेला. ओके. ठीक आहे. चला लक्ष द्या पुन्हा. 13 पण 13च्या फळ्यात 84 येते का? 13 म्हणजे 5 असं म्हटलं त्यासाठी 91, 13 8 104. 13च्या फाळ्यात 94 येत नाही विद्यार्थ्यांना. ठीक आहे. चला 2 2 नी आपण भाग देऊन बघू. हे किती होणार? 300. बेतिरिक 6 हे बेचोक 8 आणि बेदुने 4. ओके. पुन्हा 21 दुने 42 होते आणि हे किती होणार? 150 होणार विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. एवढं कळलं. चला याची नाही याची आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. पुन्हा भाग जातो का? हो. भाग जातो. 3 7 21 आणि हे किती 3 5 15 म्हणजे 50. म्हणजे काय मिळाले विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. 13 पंचे 65 आणि हा एक 0 भागीला किती? 7. चला करा. 650 भागीला 7. 7 8 56 7 9 63. 7 9 किती होणार विद्यार्थ्यांनो? 7 9 63. 0 5 3 गेले 2 राहिले 0
7 दुणे 14, 10तून 4 गेले 6 राहिले, हातचा परत 0. इथे 6 आहे म्हणून हे आहे ते 0. इथे 0 दिला, 7 कम 42, 7 आठी 56, 7 आठी 56. 10तून 6 गेले 4 राहिले, हातचा परत 0. म्हणजे ते समोर वाढत जाणार. 7 35. ओके. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो? लक्षात द्या किती मिळाली? 92.85. किती मिळाली? 92.85. याला जर 100 सोबत कंपेअर करू, कारण बघा 30% प्रॉफिट म्हणजे 130 घेतलं. इथे बी 100 सोबत आपल्याला कंपेअर करणं पडेल, आहे की नाही? 100 सोबत कंपेअर केले तर काय होणार? 100.00 92.85. 10तून 5 गेले 5 राहिले, हातचा परत. 10तून 9 गेला 1 राहिला, हातचा परत. 10तून 3 गेले 7 राहिला, हातचा परत 0. म्हणजे 7.15% चा काय होऊन राहिला? लॉस होऊन राहिला. लॉस होऊन राहिला विद्यार्थ्यांनो. ऑप्शन नंबर काय आहे? 7.14 आहे. चला ठीक आहे, 14 आहे. 7.15, 7.14 चालेल लगभग. तर हे काय? ऑप्शन काय विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन सी हे झालं आन्सर. ठीक आहे. ओके. अशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचं होतं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. चलो तो फिर विद्यार्थी मित्रांनो देखते हैं अगला क्वेश्चन. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन पे ये रहा. ओके. एक वस्तू 5,000ला विकल्यास 20% नफा होतो आणि तीच वस्तू जर 4,500 रुपयाला विकली तर नफा किंवा तोटा किती होतो ते सांगायचं. एक वस्तू 5,000ला विकल्यास 20% नफा होतो. म्हणजे 120% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांनो? 5,000. ठीक आहे. आणि जर तीच वस्तू 4,500 ला विकली तर आता हीच वस्तू 4,500 ला विकून राहिले तर काय होणार? एक ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि आन्सर आल्यानंतर 100 नी कंपेअर बी करायचं आहे. ओके. 120 गुणिला 4,500 अपॉन मध्ये 5,000 करा मग. 1 2 3 1 2 3 5 9 45. ओके. आणि 12 12 किती होते विद्यार्थी मित्रांनो? 9 2 18 चे 8, हातचा 1, 9 1 9 10, 12 108. चला 100 सोबत कंपेअर करा. म्हणजे 8% च्या इथे काय होऊन राहिलं विद्यार्थी मित्रांनो? प्रॉफिट होऊन राहिला. 12 किती होते विद्यार्थी मित्रांनो? 108. तर 8% च्या काय होऊन राहिला? प्रॉफिट होऊन राहिला. म्हणजेच ऑप्शन काय विद्यार्थी मित्रांनो? ए हे झालं आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. एका दुकानदाराने 1/5 म्हणजे 1/5 वस्तू 18% नफ्याने विकली व उर्वरित वस्तू 20% नफ्याने विकल्या तर एकूण नफा किती होणार? अच्छा. आता मी तुम्हाला ते एक कन्सेप्ट सांगितलं विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिले मी याला पुट करून दाखवतो बघा. एका दुकानदाराने 1/5 वस्तू 18% नफ्याने विकल्या. 1/5 वस्तू 18% प्रॉफिटने विकल्या. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणून राहिलंय की उर्वरित वस्तू आता बघा 1/5 म्हणजे आणि याच्या उर्वरित काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 5 मधून 1 काय करू? मायनस करू. म्हणजे 6/5 सॉरी 4/5 लिहू. किती लिहू? 4/5. उर्वरित काय असते? उर्वरित याच्यातनं म्हणजे 5 मधून 1 मायनस करत असतो. किती झाले? 4/5. त्याच प्रकारे 1/7 आणि याच्या उर्वरित किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 6/7. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्याच प्रकारे 8/3 नाही 8/3 नाही 8/9 येऊ. याच्या उर्वरित किती होणार विद्यार्थी मित्रांनो? किती होणार? 1/9. याच्या उर्वरित किती होणार? हा. याच्या उर्वरित हा आणि याच्या उर्वरित हा. तर 1/5 आणि उर्वरित किती राहिला? 5 मधून 1 गेला 4/5. ओके. तर उर्वरित वस्तू 20% नफ्याने विकल्या. 20% नफ्याने विकल्या. ओके. 20% नफ्याने विकल्या तर एकूण किती टक्के नफा झाला?
आपण प्रॉफिट अँड लॉसच्या फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओ मध्ये शिकलेला विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दोन व्हॅल्यू दिल्या असतात, ठीक आहे, आणि एकीवर एक एक वाढत असते किती पर्सेंटनी, समजा 20% हे वाढत असेल आणि 40% हे वाढत असेल, या डाऊन बी होत असेल, या 30% कमी होत असेल, आणि याचा हा रेशो देणं जरुरी आहे. जर रेशो 2:1 असा रेशो दिला असेल तर आपण काय करतो, ह्या दोघाचा इंटू करतो, ह्या दोघाचा इंटू करतो, म्हणजेच हे किती झाले, 20 दुने 40 झाले, आणि मायनस होणार कारण इथे काय होऊन राहिलं, डिक्रीज होऊन राहिला, म्हणजे -30 होणार, अपॉन मध्ये ह्या दोघांची ऍडिशन करतो म्हणजे असे 3. तर अशा प्रकारचा कन्सेप्ट आपण बघितला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या कन्सेप्टवर बेसच आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे. तर इथे आपल्याला टोटल मिळणार, किती लॉस होऊन राहिला आणि किती प्रॉफिट होऊन राहिला. चला, हे तर रेशो मध्ये आहे, हे काय विद्यार्थी मित्रांनो, A:B च्या रेशो मध्ये आहे. चला लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, कन्सेप्ट समजला तुम्हाला, कारण हा कन्सेप्ट आपण अगोदर बघितला आहे. जर इन्क्रीज डिक्रीज होऊन राहिल्या दोन याच्यात, तर रेशो असणं खूप जरुरी असते, ठीक आहे. ओके, एक्सपेंडिचर आणि सेव्हिंग, खर्च आणि बचत, तर त्याची जी इन्कम किती आहे ते बाजूला दिली जाते, ठीक आहे ना. जर मार्क वाढत असेल, पर्सेंटेज इन्क्रीज पर्सेंटेज डिक्रीज होत असेल, तर टोटल किती पर्सेंटेज होत आहे हे बाजूला आपण फाइंड आउट करतो. अशा प्रकारे इथे फाइंड आउट करून राहिलो, ठीक आहे. चला, तर हे बघा, रेशो मध्ये आपल्याला कळले तरी 5 कॅन्सल होणार. आता रेशो मध्ये काय मिळालं, 1 आणि 4 मिळालं. चला, 18 गुणिला 1 किती होणार, 18. 20 गुणिला 4 किती होणार, 4 दुने 8 म्हणजे 80. ह्या दोघांची ऍडिशन किती होणार, 5. ओके, चला, 80, 90, 90 आणि 98/5 किती होऊन राहिले भाई, 98/5, ठीक आहे, 98/5. चला लक्ष द्या, 5 एक 5 राहिले किती, 4, 5 9 45, इथे पण राहिले किती, 4, आणि 5 8 40, 0 0, म्हणजे काय होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो, टोटल 19.8% च्या काय होऊन राहिला, प्रॉफिट होऊन राहिला. किती पर्सेंटच्या, 19.8, सॉरी किती, 5 8 45, हो 5 8 40, 19.6. लक्ष द्या, कुठे गडबड झाली, हो इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. 8 मधून 5 गेले, 3 राहिले आणि 0, म्हणजेच 6 पंचे 30, 0 0, म्हणजे हे किती येणार विद्यार्थी मित्रांनो, 19.6. ऑप्शन नंबर बी हे झालं आन्सर. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. ओके, ह्या कन्सेप्टवर बेस हा प्रॉब्लेम होता, ठीक आहे. आणखी 1-2 प्रॉब्लेम बघू विद्यार्थी मित्रांनो याच्यावर, चला लक्ष द्या. हा कन्सेप्ट ज्यांनी बरोबर प्रॉपर शिकले नसेल, तर प्रॉफिट अँड लॉसचा एक तर फर्स्ट व्हिडिओ मध्ये असेल, नाही तर सेकंड व्हिडिओ मध्ये असेल, तो प्रॉपर शिकून या विद्यार्थी मित्रांनो. तो त्यांना ज्यांना हा कन्सेप्ट माहिती आहे ते प्रॉपर लवकरात लवकर या अशा प्रकारच्या प्रॉब्लेमना सॉल्व्ह करू शकणार. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. लक्ष द्या, एक दूधवाला 40 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करतो आणि त्यात पाणी मिसळतो. अच्छा, 40 लिटर म्हणजे 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटरची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 40 रुपये, ठीक आहे. आणि त्यात पाणी मिसळतो. जर त्याला 35% नफा होत असेल, तर प्रति लिटर किती पाणी मिसळले गेले आहे. ओके, तर 40 रुपये आहे विद्यार्थ्यांनो, त्याच्यावर त्याला किती नफा होऊन राहिला, 35% च्या, म्हणजे टोटल किती होणार, 135 अपॉन में 100, हा शून्य हा शून्य, हे किती होणार, 5 दुने 10, 2 दुने 4, आणि हे किती होणार, 5 दुने 10, 35 ला 5 7 35, 27 दुने 54. ओके, म्हणजे 40 रुपयावर 35% च्या प्रॉफिट होऊन राहिला, म्हणजे टोटल 54 मध्ये विकून राहिला. म्हणजे एक्स्ट्रा मध्ये किती रुपये भेटून राहिले, एक्स्ट्रा मध्ये 54 मधून 40 गेले, एक्स्ट्रा मध्ये किती रुपये भेटून राहिले विद्यार्थ्यांना, त्याला 14 रुपये. ओके, म्हणजे 14 रुपयाचं प्रॉफिट होऊन राहिलं त्याला. किती रुपयाचं, 14 रुपयाचं, म्हणजे तो 14 रुपयाचं पाणी मिक्स करून राहिला विद्यार्थ्यांनो. काय करून राहिला,
पाणी मिश्रण करून राहिला, मिक्स करून राहिला विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. 14 रुपयाच्या पाणी. तर समजून घ्या 1000 मिलीलीटर म्हणजे 40 रुपये. तर 14 ठीक आहे. इथे लिहितो 1000 मिलीलीटर म्हणजे 40 रुपये. तर 14 मिलीलीटर म्हणजे 14 रुपये म्हणजे किती मिलीलीटर? ठीक आहे. एक्स करा. चला याची क्रॉस करा याला असं. किती होणार आहे? 14 गुणिले 1000 भागीला 40 एक्स. हा शून्य गेला, हा शून्य गेला. हे किती 25 टाइम्स. ओके. चला. आता 14 गुणिले 25 आपण कसं करतो? करा मग. 25 एक 25 शून्य 25 चोक 100 म्हणजे हे किती झाले? 350 रुपये. सॉरी 350 ml. 350 आहे ऑप्शन बी. ठीक आहे. हे झालं आन्सर. अशा प्रकारे आन्सर फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन इथेपर्यंतच आहे. तर अशा प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स आणि स्मार्ट सॉल्व्हिंग टेक्निकसाठी बघत राहा सुगर स्टडी सेंटर. मी भूपेंद्र देशभ्रतार. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जो कोणी या व्हिडिओमध्ये नवीन असेल विद्यार्थी मित्रांनो प्लीज सुगर स्टडी सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.